श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आहे षष्ठी आणि आपल्या लाडक्या खंडोबारायांना आवडतं भरीत रोडगं. त्यामुळे आज सगळ्यांच्याच घरी भरीत रोडगं असणार आहे. मला तर वाटतं 99% लोकांना भरीत आवडत असेल, 1%च लोक असे असतील की त्यांना भरीत आवडत नसेल. चुलीवरती भाजलेल्या वांग्यांची जी चव असते ती गॅसवर भाजलेल्या वांग्यांची नसते. त्यामुळे चूल पेटवून वांगे भाजवायला टाकलेले होते. आणि आज खास मान असतो तो नवीन कांद्याच्या पातीचा आणि नव्या कांद्याचा. त्यामुळे नवीन कांदा आणि पात कापून घेतलेली होती आणि त्याच्यासोबत कोथिंबीर पण कापलेली होती. अगोदर 1 मिनिट कांदा परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पात आणि कोथिंबीर परतून घेतली. तोपर्यंत इकडे खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण, मीठ आणि थोडेसे शेंगदाणे टाकून मस्त असे बारीक वाटून घेतले. वांगे भाजलेले होते, मग त्याची साल काढून घेतली आणि असे बारीक करून घेतलं होतं. वांग्याची देठ खाण्याची पण मज्जा काही वेगळीच असते बरं का. त्यामुळे ते काही काढलेले नव्हते, ते पण त्याच्यातच मिक्स करून घेतलेले होते. आणि जो खलबत्त्यामध्ये ठेचलेला मसाला होता तो पण 1 मिनिट असा परतून घेतला आणि मग त्यामध्ये हे भाजलेले वांगे टाकून दिले. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकली, कारण की नाही आणि खूप छान असं झणझणीत भरीत बनतं. ज्या त्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीनं भरीत बनवलं जातं. काही जण तर वांगी कापून भरीत बनवतात, काही जण भाजलेले वांगे परतत नाही, त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकून खातात. आमच्या इकडे तर अशा पद्धतीनं भरीत बनवलं जातं. तुमच्याकडे कसं बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आज खास म्हणजे रोडग्यांचा मान असतो. काही जण चपाती बनवतात, परंतु ग्रामीण भागामध्ये बाजरीची भाकरच बनवली जाते. पण देवाला आज भरताचाच नैवेद्य दाखवावा लागतो. आज विशेष म्हणजे खंडोबाची तळी उचलण्याची पद्धत असते. तुम्ही बघू शकता मस्त असं भरीत तयार झालेलं आहे आणि असा खमंग असा वास सुटलेला होता त्याचा. असं झालं होतं कधी खायला भेटेल. आणि आमच्या छोट्या मॅडमला काय तिखट जास्त आवडत नाही, त्यामुळे तिच्यासाठी मिठातलं भरीत बनवलेलं होतं. भरीत झालेलं होतं. आता बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या. रोडगे काय आम्ही बनवत नाही, त्यामुळे बाजरीच्या भाकरी थापून घेतल्या. काही म्हणा, पण ज्या चुलीवरच्या स्वयंपाकाची चव असते ना ती गॅसवरच्या स्वयंपाकात नसते. पण सध्याच्या काळामध्ये 90% गॅसवरच स्वयंपाक बनवला जातो. पण ग्रामीण भागामध्ये अजूनही चूल पेटवतात आणि आमची इथं तर रोजच चुलीवर स्वयंपाक असतो. सकाळी चुलीवरती आणि संध्याकाळी गॅसवरती. भाकरी बनवून झालेल्या होत्या आणि आता तळी उचलायची होती. तुमच्याकडे पण अशीच पद्धत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, वाटलं तर कमेंट पण करा आणि हो, सबस्क्राईब पण करू शकता. हर हर महादेव, तुंतुर मोरया, अनंता देव देव, मर्यादा तान, बोल करा सदानंदाचा, येलकोट. महादेव, तुंतुर मोरया, अनंता देव देव, मर्यादा तान, बोल करा सदानंदाचा, येलकोट. खंडनाथ महाराज की जय.